उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा चरणा माझे दंडवत ज्यांचे धनवित्त पांडुरंग जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतास रंजऊ चित्तास पुरिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्चस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू तुका म्हणे माझे नमन जाणतिया म्हणे माझे नमन जाणतिया म्हणे माझे नमन जाणतिया म्हणे माझे नमन जाणतिया लागतसे पाया वेळो वेळा लागतसे पाया वेळो वेळा लागतसे पाया वेळो तुका म्हणे माझे प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद श्रीमान श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा देवाकडे काही अलौकिक अशा प्रकारची मागणी मागणारा अभंग आहे. गेली 23 वर्ष आपण हा मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन साजरा करतो आणि त्यामध्ये गेली अनेक वर्ष स्वानंद सुखनिवासी द्वारकानाथ तथा आबा महाराज यांच्या पुण्यतिथीचा उत्सव आपण जो ज्येष्ठ महिन्यामध्ये करत होतो तो नामोत्सव आता आपण इकडे अलीकडच्या काळामध्ये श्री गुरु बाबांचं ज्या कालावधीमध्ये निर्याण झालं त्या निर्याणाची आजची ही तृतीया आहे, चैत्र शुद्ध तृतीया, आणि त्या निमित्तानं हा आपण नामोत्सव इकडे घेतलेला आहे. आणि या नामोत्सवाला श्री भगवत भक्ती रसामृत धर्म यज्ञोत्सव असं नाव दिलेलं आहे. या नामोत्सवामध्ये आमच्या या घराण्यामध्ये जे जे काही सत्पुरुष होऊन गेले त्या सत्पुरुषांच्या सुद्धा पुण्यस्मरणाचे दिवस आपण या सप्ताहामध्ये घेतलेले आहे. सज्जनाचं जर आपण स्मरण केलं तर सज्जनाचं केलेलं स्मरण आपल्याला जीवनाची एक उदात्त दिशा दाखवतं आणि मानवी जीवनाला जोपर्यंत उदात्त दिशा दिसत नाही, समोरच्याची अवस्था पाहत नाही, तोपर्यंत त्याला सुद्धा तशी अवस्था प्राप्त करावी असा विचार त्याच्या मनामध्ये येत नाही. म्हणून मानवी जीवनामध्ये सज्जनाची संगत अत्यंत महत्वाची आहे. सज्जन किंवा संत किंवा महात्मा आपल्या जीवनामध्ये परोपकारी जीवन जगत असताना तो कोणत्या ना कोणत्या प्रकारचा आदर्श समाजाला घालून देत असतो आणि तो आदर्श समाजाला घालून देत असताना समाजानं भक्ती मार्गाकडे सन्मुख व्हावं आणि भक्ती मार्गाकडे सन्मुख होऊन परमार्थ रूढ व्हावं ही सज्जनाची, संतांची, महात्म्याची अपेक्षा असते. आणि ती अपेक्षा अत्यंत मनीमानसी घेऊन एखादा साधक असेल, तो साधक त्या समोरच्या महात्म्याची, सज्जनाची अवस्था पाहून का होईना तशी अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी याच्यासाठी परमार्थ करत असतो. आणि म्हणून हा जो पुण्यतिथीचा उत्सव आहे, खरा आज बाबांनी देह ठेवला आणि तो सुद्धा भगवत नामचिंतनामध्ये देह ठेवला. मरताना माणसाला भगवंताचं नाव आठवत नाही,
मरताना बऱ्याच जणांना संसारातलं चिंतन घडतं आणि म्हणून परत परत जन्म आहे, परत परत त्याच्या मागे रहाट गाडगड लागलेला आहे. प्रमाण आपल्याला माहिती आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहे मुरारी रे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हा रहाट गाडग संसाराचं आपल्या मागं लागलेलं आहे. मरायचं जन्माला यायचं, मरायचं जन्माला यायचं. पण संत महात्मा आपल्या जीवनामध्ये या संसारामध्ये गुंतत नाही. याचा अर्थ तो जन्म घेत नाही असं नाही. जीवाची इच्छा नसताना त्याला जन्म घ्यावं लागतं. म्हणून शास्त्राने त्याला एक शब्द वापरला, परेच्छा प्रारब्ध. जीवाला परेच्छा प्रारब्धाने यावं लागतं. स्वेच्छा प्रारब्ध अनिच्छा प्रारब्धानं जीवाला यावं लागतं. परेच्छा प्रारब्धानं भगवंताला यावं लागतं आणि स्वेच्छा प्रारब्धानं संत येत असतात. संत स्वेच्छा प्रारब्धानं येत असताना येतात याचा अर्थ त्यांनी त्यांच्या हातामध्ये जन्म आणि मरण घेतलेलं असतं. काय घेतलेलं असतं हातामध्ये? आपल्या हातामध्ये जन्म मरण नाहीये, पण महात्म्याच्या हातामध्ये जन्म मरण आहे. महाभारतातला दृष्टांत आपल्याला सर्वांच्या परिचित आहे. भीष्माचार्य 42 दिवस शरपंजरी राहिले होते. किती दिवस? 42 दिवस. का 42 दिवस शरपंजरी राहिले? ते पुन्हा जन्म नको, ते पुन्हा जन्माचं दुःख नको आणि पुन्हा त्या जन्माच्या दुःखाच्या नंतर येणारा उपद्व्याप वाटायला नको, म्हणून मरण नको म्हणून वाट पाहत होते दक्षिणायनाची. त्याच्यात एकदा प्राणोत्क्रम झालं का त्याला जन्म घेता येत नाही. त्याचा जन्म चुकतो. पण त्याच्या मागं 8वा अध्याय काढा, त्याच्या मागं फार मोठी काठ्याकूट सांगितलेली आहे भगवंतानं. नुसता दक्षिणायना त्याच्यामध्ये मेला म्हणजे त्याचं जन्म मरण चुकतं असं नाही. त्याला अनेक साधन आहेत, त्या साधनारूढ व्हावं लागतं. याचा अर्थ असा आहे की महात्मा जो पुरुष असतो, संत असतो, तो संत जन्म मरणामध्ये अडकत नाही. का अडकत नाही? त्याची अनेक कारण शास्त्राने सांगितली. पहिली गोष्ट, तो जन्म मरण त्याच्या हातात घेतो. काय करतो? जन्म मरण हातात घेतो. त्याला जन्माला यायचं असेल त्यावेळेला तो येतो, त्याला मरायचं असेल त्यावेळेला तो मरतो, म्हणजे देह त्याग करतो. हे कोण करतो? महात्मा किंवा संत करत असतो. लक्षात ठेवा, सर्वसामान्य जीवाच्या हातामध्ये जन्म मरण नाही. जर सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये, जीवाच्या हातामध्ये जर जन्म मरण असतं तर लोक मेलीच नसती. एक देश आहे, आपल्या शेजारीच देश आहे, त्याचं नाव आहे उंझा देश. काय नाव आहे ते देशाचं? नाव उंझा देश. त्या देशामध्ये 130 वर्ष, 140 वर्ष, 160 वर्ष जगलेली माणसं अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. ती काय पाहायला मिळतात, कशामुळे? तो बहादूर. मात्र जगला म्हणजे तो जीवन त्याचं उज्ज्वल झालं असं होत नाही. त्याच्या जीवनामध्ये काहीतरी त्यांनी कर्तव्य कर्म केली पाहिजेत आणि ती कर्तव्य कर्म करत असताना ती निष्काम बुद्धीने करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि अशी ज्या वेळेला निष्काम बुद्धीनं कर्तव्य कर्म डोक्यावर नाही जात तुमच्या? नाही ना जात? मग सांगा मला नाही जात. गेलं तर सांगा, मग सुधरून घेईन. अशी कर्तव्य कर्म ज्या वेळेला तो साधक निष्काम बुद्धीने करतो आणि त्या निष्काम बुद्धीने करत असताना ते निष्काम बुद्धीने केलेलं कर्म, ते कर्मच त्याच्या हातामध्ये त्याचं जन्म मरण घेतं. आणि ते जन्म मरण कधी घ्यायचं हे त्याच्या हातात असतं. संत हे कधीही जन्माला येत नाहीत. लक्षात ठेवा, कधीही अवतार घेत नाही. त्यांच्या मनामध्ये ज्या वेळेला कळवळा निर्माण होतो त्यावेळेला ते अवतार घेतात. तसे घेत नाहीत. त्याच्या कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. संत हे कधी अवतार घेत नाही. सामान्य जीवाविषयी त्यांना ज्यावेळेला अत्यंत कळवळा वाटतो त्या कळवळ्या पोटी संत हे अवतार घेत असतात. का?
कारण ते स्वेच्छा प्रारब्ध आहे म्हणून. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. त्याच्या मनामध्ये ज्या वेळेला या जीवजनांच्या विषयी कळवळा निर्माण होतो, त्यांच्या हिताची तळमळ ज्या वेळेला महात्म्याला वाटते त्याच्यापेक्षा अजून त्याच्यात बदल करतो, देवाला वाटते, त्यावेळेला भगवान ब्रह्मस्वरूप असणार जे ब्रह्मस्वरूप आहे ते ब्रह्मस्वरूप त्याला दया नावाची, करुणा नावाची उपाधी लागते आणि ते अवतार घेत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतार, ते ब्रह्ममूर्ती संत जगी अवतार रे. त्यांचे वंदते पायवणी पण करुणा नावाची उपाधी ज्या वेळेला त्याला लागते, करुणा नावाची उपाधी ज्या वेळेला ब्रह्म घेतं त्यावेळेला ते अवताराला आल्यानंतर महात्मा किंवा संत बनत. माझा प्रतिपाद्य विषय आहे की त्या महात्म्याला आपल्या हातामध्ये मरण आणि जन्म घेण्याची ताकद निर्माण होते. ती अशी तशी निर्माण होत नाही. एका जन्मात श्री गुरु बाबा नेहमी सांगायचे, एका जन्मात झाला तर तो बुवा होईल, अभ्यास केला तर प्रवचनकार होईल, अभ्यास केला तर तो कीर्तनकार होईल, त्याच्यापेक्षा ह ब प होईल. पण काय त्याचं जन्म मरण चुकणार नाही. पण महात्मा
महात्मा पुरुषाच्या हातामध्ये त्याचं जन्म मरण असतं. त्याच्या याला बरीचशी उदाहरणं माझ्या नजरेपुढे आहेत. एक म्हणजे भागवत पुराण ज्यांनी परीक्षित राजाला सांगितलं ते शुकमुनी 12 वर्ष आईच्या उदरामध्ये लपले होते. प्रमाण आपल्या पाठ आहे. ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे भ्याले 12 वर्ष लपारे रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे, किंवा बैसोनी कोडी शुक गरमी राहे आंधळा, क्षीणला धारी दुःख आठवी, मागील सोशियेले नाभी म्हणे गोपाळा, पावला त्या कारणे लाज राखली कळा. याचा अर्थ असा आहे की शुकमुनींच्या हातामध्ये जन्म आहे कधी घ्यायचा. 12 वर्ष इथं 12 महिने पोटात आईच्या राहता येत नाही. आणि कोणी विचार केला तर ते आता शक्यही नाही. डॉक्टर म्हणतील काय नाही सिजर करा ना मोकळं करा, याच्या पलीकडे डॉक्टर काही सांगणार नाही. आणि आताचे बुद्धिवाली लोक असं म्हणतील का एवढे 12 वर्ष कोण आईच्या उदरात राहतं का, तुला राहता येत नाही हे बोल. आमचे शुकमुनी राहिले. अलीकडचं उदाहरण असं आहे, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं कीर्तन 5 तास चालायचं आणि ते कीर्तन ऐकण्यासाठी लोक 2 तास अगोदर येऊन बसायचे. त्यांचं नाव बंकट स्वामी. ते 18 महिने आईच्या उदरामध्ये राहिले होते. किती महिने? 18 महिने. एक महात्मा आले, महात्म्याने त्यांच्या आईला पाहिलं, वेदना सहन होईना, करायचं काय? आईने हात जोडले. हात जोडल्यानंतर त्या महात्म्याने सांगितलं, ए बंकटा ये बाहेर, बाहेर ये. बोलल्या बोलल्या ते बाहेर आले. फार महात्मा पुरुष होता. म्हणजे साधूच्या जीवनामध्ये मरण हातात असतं, साधूच्या जीवनामध्ये त्याचा जन्म हातात असतो. पण सामान्यतः हे जन्म मरण लगेच हातात येत नाही. त्याच्यासाठी जन्म जन्मांतरीची साधना, भक्तीचं गाठोडं असावं लागतं. आणि ती जन्म जन्मांतरीची साधना करत असताना ती निष्काम करावी लागते. बहुनाम जन्मनावंते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिति सहमात्मा सुदुर्लभा. भगवान परमात्मा सांगतात त्याला अनेक जन्म घ्यावे लागतात आणि अनेक जन्म घेतल्यानंतर त्याला महात्मा पद प्राप्त होतं. सगळ्यांना महात्मा पद प्राप्त होत नाही, लक्षात ठेवा. महात्मा कोणाला म्हणायचं? ज्याचा आत्मा महान झालेला असतो त्याला महात्मा म्हणायचं. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. माऊली म्हणतात ज्याला आपलं विश्व घर वाटतंय, वसुधैव कुटुंबकम, हे विश्व ज्याला घर वाटतंय ना त्याला महात्मा म्हणायचं. किंवा अजून एका ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात ज्याच्या अंतःकरणामध्ये दैवी संपत्तीचे गुण अंगीकारलेले असतात त्याला महात्मा म्हणायचं. महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्तन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययं. तरी जयाचे चुपटे मानसी मी होनी असे क्षेत्र संन्यासी, तया निजेलिया ते उपासी वैराग्य का. झोपेत वैराग्य ज्यांची सेवा करतो त्याला महात्मा म्हणायचं. ज्याच्याकडे दैवी संपत्तीचे गुण आहे असं महात्मा पण एका जन्मात प्राप्त होत नाही हो. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज डायरेक्ट काही संत म्हणून लगेच अवताराला आले असं नाही. अनेक जन्म त्यांच्या अंतःकरणाला भगवंताच्या भक्तीचा लळा लागला होता, छंद लागला होता, आवड होती. आणि ती आवड अनेक जन्म जन्मांतरी तशीच राहिली. पण भगवंताची प्राप्ती होईना म्हणून जन्मच्या जन्म भगवंताची भक्ती केली. बहुता सुकृताची जोडे मानोने विठ्ठल आवडे, मानोने विठ्ठल आवडे, मानोने विठ्ठल आवडे.
बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवा या विठ्ठले कृपा केली. लगेच नाही, जन्मजन्मांतरी त्याला साधना करावी लागते, साधना रूढ व्हावं लागतं. अंतःकरणामध्ये त्या साधनेची आवड असावी लागते, परमात्म्याची आवड निर्माण व्हावी लागते आणि ती आवडच त्याला पुढे 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 सरकवत त्या भगवंताची प्राप्ती करून देते. एखादा जर भक्ती सन्मुख झाला असेल तर तो या जन्मात भक्ती सन्मुख झाला असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. मागच्या जन्मात कुठे त्यांनी भक्ती केलेली आहे आणि त्या भक्तीची अंतःकरणाला जडलेली जी प्रीती आहे ती प्रीती त्याला या जन्मात भक्ती करायला लावते. मागच्या कुठल्या तरी जन्मात ते घडलेलं असलं पाहिजे, त्याशिवाय होत नाही. माऊली सांगतात का, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तसं भगवंताचं नाव मुखाला येत नाही. येत का? नाही येत. त्याला सुद्धा अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. जन्मोजन्मे जाता जाते, जन्मोजन्मे जाता जाते, जन्मोजन्मे जाता जाते, जन्मोजन्मे धला धला पुंडलिका, धला धला पुंडलिका, पूर्वी आपला सायास परमार्थासाठी जन्मोजन्मीचा कमी असेल, पण संसारासाठी कष्ट करतो की नाही आपण. मागच्या जन्मातलं कशाला बघायचं, याच जन्मात बघायचं. जर या जन्मात एवढे आपण संसार सन्मुख असू तर मागच्या जन्मात किती असू याचा विचार केला. जन्मजन्मी भगवंताच्या भक्तीचं अंतःकरणाला लावलेलं जे आलंबन आहे ते आलंबन त्याला गप्प बसू देत नाही. ते त्याला ती भक्ती करायला लावतं. ती भक्ती न थांबता केली जाते आणि ती भक्ती करत असताना ती निष्कामतेने केली जाते. हे फार महत्वाचं आहे. आणि ती निष्कामतेने केलेली भक्ती त्याला महात्मा या अवस्थेला पोचवते. कुठल्या अवस्थेला पोचवते? त्या महात्मा या अवस्थेला पोचवते. तशी पोचवत नाही. आज माळ घातली म्हणजे उद्या लगेच देवाचं विमान आपल्याला घ्यायला येईल, हा भ्रम डोक्यातनं काढून टाका. त्याला श्री गुरु बाबा नेहमी सांगायचे, एकाने तुळशीला पाणी घातलं आणि असा आकाशात बघत राहिला. इकडं बघतोय, तिकडं बघतोय, तिकडं बघतोय, तिकडं बघतोय, बघत राहिला. मित्र आला, अरे मगाचपासून बघतोय मी लांबून तुला, 15 मिनिटं झाली असं तू टकमक इकडं वर आकाशात काय बघतोय? काय अंबानीचं विमान यायला का तुला घ्यायला? अंबानीचं कुठं विमान येईल मला घ्यायला? मग बघतोय काय वरती तू? काय मानेला वारा भरला का? नाही वारा बिरा काय भरला ना, मग वरती काय एवढा बघतोय?
काय ना म्हणतो विमान बघतोय. कोणाचं? देवाचं. देवाचं आणि तुला? आणि त्याला माहिती होतं ही काय जाते ती. तुला आणि देवाचं विमान. हो मलाच. काय एवढं काय केलं काय तू जीवनामध्ये? पुण्य. पुण्य. काल एक भिकारी आला होता, त्याला सुई दान केली. काय दान केली? सुई दान केली. अरे ज्याने त्रिपाल भूमी दान दिली त्याला पाताळात जावं लागलं आणि हा सुई सांगतोय सुई दान दिली. ज्याला सांगितलं तो अत्यंत त्याच्या जवळचा होता. त्याने विचारलं का रे सुई कसली दान केली? कसली म्हणजे? आपली सुई येते ती दान केली, पण ती कशी होती सुई? तो म्हणतो काही नाही, नाक तुटलेली होती देऊन टाकली. येईल का याला देवाचं विमान घ्यायला? अनंत जन्म त्यांनी निष्काम भक्ती केली पाहिजे आणि ती निष्काम भक्ती केलीस तरच त्याला अवस्था प्राप्त होते. ती अवस्था तशी प्राप्त होत नाही. त्याच्या जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त करायला अनेक जन्म त्यांनी कष्ट केलेले आहेत. कष्ट म्हणजे साधे कष्ट नाहीये. तुकाराम महाराजांचे अभंग पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल. तुकाराम महाराजांनी अशी साधना केली, काय देह घालू करवती करमरी. आपली एक एकादशी व्यवस्थित होईना. आपण कुठं बोलायचं काय देह घालू करवती करमरी? नाही होत. वाटतं आपल्याला सोपं, पण ते वाटतं तेवढं सोपं नाही. लोकांना असं वाटतं माळ घातली म्हणजे कृतकृत्यस्य भारत. असं कधीच होणार नाही. त्याच्यासाठी आपल्या बुद्धीला आलंबन द्यावं लागतं, सतत भक्ती करावी लागते, भगवत नामचिंतन करावं लागतं आणि हे सगळं करत असताना ते निष्कामतेनं घडावं लागतं. महात्मा पुरुषांनी संतांनी मागच्या जन्मामध्ये जी साधना केली त्या साधनेचं फळ त्यांना मिळतंय. लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये एक नियम असा होता, झाडं आजोबांनी लावायची आणि फळं कोणी खायची? नातवांनी खायची. मागच्या जन्मामध्ये साधन करायची आणि नंतर येणाऱ्या जन्मामध्ये त्याचं फल प्राप्त करायचं. साधन नाहीये. साधन नाहीये. कमी साधना कठीण आहे का? कमी साधना कठीण आहे का? आपण रोज काकड्याच्या अभंगात म्हणतो, शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठयोग भूत पीडन मंडनी करी मल जलभंग वायूचा श्वेत तोरणी करी हो वनभंग ब्रह्मरंध्रे विसळे परे मोक्षोदंग ओम नमो भगवते वासुदेवाय. सोपं आहे का? मनोजय वासना तुळणी केली मी मोडी मणिपूर नगर पाहता दुर्गती तोडी काम क्रोध मद मत्सर अहंकार जोडी अखंड परमानंदे ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. महाराज सांगतात. आता हे प्रमाण माझ्या पाठ आहे म्हणून मी म्हटलं, पण हे प्रमाण तुमच्या पाठ होते का बघा. हे नुसतं अभंगातलं एक प्रमाण पाठ करायला तुम्हाला नाही 15 दिवस गेले तर हरलो. सोपं नाहीये. शरीराचं शोषण करायचं, प्राणाचा निरोध करायचा, मनाचा निग्रह करायचा, अनेक प्रकारची गुद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. आता आपली हवाच लिकेज झाली तिथं गुदपीडन करणार आपण. साधं नाहीये. ऐकायला नाही सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात करायला कठीण. अशी कठोर कठोर साधना महात्म्यांनी केली अनेक जन्मामध्ये आणि म्हणून ते महात्मे अनेक जन्म कठोर साधना केल्यामुळे तुका म्हणे श्रम केला. मी जो श्रम केला. या या इकडे
तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी. या ना समोर. श्रम केलेला फळाला आला. तो फळाला एका जन्मात आला नाही, अनेक जन्मांतरी साधना केली आणि ती अनेक जन्मांतरी साधना केल्यानंतर तेव्हा आले जाण फळ त्याचे. तसे आले नाही, पण ते सुद्धा भक्ती मार्गाकडे सन्मुख झाल्यानंतर त्यांनी ती साधना थांबवली नाही. लक्षात ठेवा, कारण भगवंताची प्राप्ती नाही. आणि म्हणून ती भगवंताची प्राप्ती होण्याकरता जे निष्काम पुण्य लागतं ते त्या अवतारामध्ये सुद्धा निष्काम पुण्य. अवस्था तशी सहज प्राप्त होत नाही. अवस्था प्राप्त होण्यासाठी व्यवस्थेचा विसर पडावा लागतो. आम्ही परमार्थ साधना करताना व्यवस्थेचा विसर पडत नाही, म्हणून आपल्याला अवस्था प्राप्त होते. तुकाराम महाराजांना व्यवस्थेचा विसर पडलेला आहे. तुकाराम महाराजांना लगेच अवस्था प्राप्त झाली नाही, त्यांनी व्यवस्थेचा विसर पडला. आम्ही अगोदर ताली घेताना विचारतो, पकवाजवाले चांगले आहेत ना, टाळकरी भरपूर असतात ना, ऐकणारा समाज व्यवस्थित असतो ना, साऊंड सिस्टीम व्यवस्थित असते का, हे सगळं हो म्हटलं का तुम्ही मला जेवायला काय देणार. हे सगळं झालं, पाकिट किती भरणार, ही झाली व्यवस्था. पण व्यवस्थेपेक्षा परमार्थामध्ये अवस्थेला अत्यंत किंमत आहे. ती अवस्था प्राप्त होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पण ती अवस्था प्राप्त होण्यासाठी त्याला साधनारूढ व्हावं लागतं, निष्काम साधना करावी लागते. तशी अवस्था प्राप्त होत नाही आणि लोकांतात राहून ती अवस्था प्राप्तच होत नाही. त्याला घर सोडावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, मी सोडलं यादसाठी वनांतर. घर सोडलेलं आहे. परमार्थ घरात राहून लोकांतात, घरात म्हणजे घरात नाही लोकांतात राहून होत नाही. आणि लोकांतामध्ये परमार्थ होत नसला का आपल्याला तो लोकांत सोडावा लागतो. म्हणून पाय त्यजिले जन, तरच ते घडतं, अन्यथा होत नाही. ते सोडावं लागतं, त्याजावं लागतं. काय प्रमाणे धरून पाय त्यजिले जन, लगे मान मृतिका धन, न लगे मान मृतिका धन, कंठेन नाममृतपान ऐसे झाले. हे त्याशिवाय घडत नाही. लोकांना असं वाटतं का घरच्या घरी परमार्थ. कुठं पुस्तक निघाले बाजारामध्ये, फार प्रसिद्धी झालं होतं. काय घरच्या घरी परमार्थ. त्याला बाबा विनोदानं सांगायचे, घरच्या गादीवर लोळून जर पहिलवान होता आलं असतं तर लोक कोल्हापूरला कशाला मारायला गेली असती. त्याला आडखाड्यातच जावं लागतं, त्याला मातीशी झुंजावं लागतं, त्याला त्या कुस्तीचे डावपेच शिकावे लागतात. त्याशिवाय होत. घरच्या घरी तर अजिबात होत. घरच्या घरी होत असतं तर लोक आळंदी पंढरपूरला कशाला राहिली असती. एखाद्या काय रे कधीपासून कीर्तन करायला लागलं, बरेच दिवस झाले. मग कुठल्या संस्थेत होता, नाही आपला घरीच अभ्यास केला. कुठं घरीच. अरे घरीच कधी अभ्यास होतो का, नाही होत. त्याच्यासाठी त्याला साधना करण्यासाठी एकांतात जावं लागतं, त्याशिवाय ती साधना त्याला करता येत नाही.
अवस्था तशी सहजासहजी प्राप्त होत. तुकाराम महाराजांनी अशी अवस्था प्राप्त केली. लक्षात ठेवा, जी संतांना अवस्था प्राप्त होती ती तुकाराम महाराज म्हणतात मला प्राप्त झाली पाहिजे. त्या साधनेसाठी तुकाराम महाराजांनी अनेक कष्ट केले, अनेक कष्ट केले, सामान्य कष्ट केले नाही. एक परमार्थ म्हणजे काय, समोरच्याला जी अवस्था उच्च कोटीची अवस्था प्राप्त झाली ती अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी आणि ती प्राप्त अवस्था होण्यासाठी त्यांनी कष्ट करावे, साधना करावी, त्याशिवाय ती अवस्था प्राप्त होत नाही. लक्षात ठेवा, समोरच्याची अवस्था ज्या वेळेला पाहतो ना त्यावेळेला असं वाटतं का आपल्याला सुद्धा ती अवस्था प्राप्त व्हावी आणि त्याच्या मनाला झुरणी लागते. काय लागते? झुरणी लागते. झुरोनी पांजरा होम पाय आता येई पंढरीनाथा भेटावया. तशी अवस्था प्राप्त होत नाही. त्याच्या अंतःकरणाला त्या भक्तीचं आलंबन पाहिजे, त्या समोरच्याची अवस्था पाहिली पाहिजे आणि समोरच्याची अवस्था पाहिल्यानंतर याला असं वाटलं पाहिजे काही ऐसी दशा येईल माझे अंग, काही ऐसी दशा येईल माझे अंग, काही ऐसी दशा येईल माझे अंग, काही ऐसी दशा येईल माझे अंग. चित्त पांडुरंगा सुरत चित्त पांडुरंगा सुरत नाथ मोनी देह पायाचे चिंतन, नाथ मोनी देह पायाचे चिंतन. चित्त पांडुरंगा सुरत चित्त पांडुरंगा सुरत नाथ मोनी देह पायाचे चिंतन. इच्छा होती काही ऐसी दशा येईल माझे अंगा. ती दशा प्राप्त व्हावी जी समोरच्या संतांना जी स्थिती मी पाहतोय ना ती अवस्था माझ्या अंत. ही साधकाची दशा अशीच झाली पाहिजे. लक्षात ठेवा, अवस्था अशीच झाली पाहिजे. एक लक्षात ठेवा, परमार्थामध्ये आपला जो पुढे आहे त्याची अवस्था बघायची आणि संसारामध्ये आपल्यापेक्षा जो कमी आहे त्याची अवस्था बघायची. आम्ही काय करतो, संसारामध्ये उलट आणि परमार्थामध्ये पुढं उलट. संसारामध्ये आमच्या पुढच्याची अवस्था पाहतो, अरे 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 तो 2 कोटीचा मालक आहे, मग मी कधी होणार. हे संसारात चाललंय आपल्या. आणि परमार्थात हाय त्याच्यापेक्षा मी बरा आहे, म्हणजे त्यांनी माळ काढली पण मी माळ काढली नाही, म्हणजे मी. हे आपलं संसारात चाललंय. पण नेमकं हे परमार्थामध्ये आणि संसारामध्ये उलट घडलं पाहिजे. मानवी जीवनामध्ये परमार्थामध्ये आपल्या पुढच्याची अवस्था आपल्याला पाहता आली पाहिजे. त्यांना ती अवस्था प्राप्त झाली आणि ती अवस्था मला प्राप्त होत नाही तर ती मला अवस्था प्राप्त झाली पाहिजे. पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी. संतांना जी अवस्था प्राप्त झाली ती अवस्था मला प्राप्त झाली पाहिजे. काय संतांना अवस्था प्राप्त झाली? महाराजांनी त्याचं बऱ्याच ठिकाणी वर्णन केलेलं आहे. एकी केली हातोफळी खाया बळी पावले, आम्ही देवा शक्तीने भागवते करुणा. जी संतांना अवस्था प्राप्त झाली ती अवस्था कोणाला प्राप्त झाली पाहिजे? आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. म्हणजे परमार्थामध्ये परमार्थ करत असताना आपण आपल्या पुढच्याची अवस्था पाहिली पाहिजे. आणि संसार करत असताना ठीक आहे तो लाखाचा धनी आहे ना, माझ्याकडे 1.5 लाख आहेत म्हणजे मी समाधानीच राहिलं पाहिजे. संसारात आपल्या घडलं पाहिजे.
पण आपलं उलट घडतं. पण संतांच्या जीवनात असं नाही. संतांच्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त करण्यासाठी पूर्वश्री संतांना जी अवस्था प्राप्त झाली, त्यांनी जी साधना केली, त्या साधनेचं व्यवस्थितपणे अवलोकन तुकाराम महाराजांनी संतांनी केलेलं आहे. तशी अवस्था त्यांना प्राप्त झाली नाही, लक्षात ठेवा. ती अवस्था प्राप्त करण्यासाठी सायास साधन, पण प्रतीक्षा, परीक्षा, प्रयत्न आणि मग प्राप्ती, हे गेल्या वर्षीचं काल्याचं कीर्तन आहे. ते करावं लागतं, त्याशिवाय होत नाही. काही ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. त्याच्या चित्ताला झुरणी लागली पाहिजे का त्यांना अवस्था प्राप्त होते, अजून मला का प्राप्त होत. म्हणून अनेक ठिकाणी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी त्या पद्धतीचे अभंग तयार केले, झाले निर्माण त्यांच्याकडनं. का ती अवस्था प्राप्त झाली. परमार्थामध्ये ती अवस्था, म्हणजे अवस्था आहे कुठली ते तर आपल्याला कळायला पाहिजे. अवस्था म्हणजे काय? अवस्था म्हणजे स्थितिस्थापकत्व. काय म्हणायचं त्याला? स्थितिस्थापकत्व. अवस्था म्हणजे दशा. दशा म्हणजे दुर्दशा नाही. हा, दुर्दशा वेगळी आणि दशा वेगळी. हा, आणि ती अवदशा वेगळी. अवदशा आणि वाली एकनाथ महाराजांनी सांगितली ती वेगळी. पण परमार्थ करत असताना आपल्याला ती अवस्था प्राप्तच व्हावी याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मग ती अवस्था कुठली आहे? महाराज सांगतात, हरी दिसे जनिवरे देवा गोडी संगती हरि दिशे जनिवनी आत्मा तत्वे, हरि दिशे जनिवनी आत्मा तत्वे, हरि दिशे जनिवनी आत्मा तत्वे, हरि दिशे जनिवनी आत्मा तत्वे. हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. हरि दिशे जनिवनी हरि दिशे जनिवनी आत्मा तत्वे, हरि दिशे जनिवनी आत्मा तत्वे, हरि दिशे जनिवनी आत्मा तत्वे. हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. महाराज सांगतात, ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी जनिवनी हरी दिसे. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी भगवान परमात्मा सगळीकडे आहे. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी जन्मजन्मीचं पुण्य लागतं, लक्षात ठेवा. एका जन्मात होत नाही. भगवान परमात्मा सगळीकडे आहे याची अनुभूती, याचा साक्षात्कार, ही अवस्था लगेच प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी जन्मजन्मांतरीची साधन सामुग्री करावी लागते. आणि ती साधन सामुग्री केल्यानंतर, साधना केल्यानंतर, तप केल्यानंतर, अनुष्ठान केल्यानंतर, काय असेल तो उपद्व्याप केल्यानंतर म्हणा परमार्थी, तेव्हा त्याला हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. ही दृष्टीजन्य अवस्था आहे. कुठली अवस्था आहे? दृष्टीजन्य अवस्था प्राप्त होते. भरला घनदाट हरी दिसे सर्वत्र संपूर्ण गगन जैसे.
सर्वा घटी पूर्ण एक नांदे, असे अनेक प्रमाण आपल्याला पाहता येईल. विठ्ठल जळी स्थळी भरला, पिता ठावना भरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल. सगळीकडे तोच भरलेला आहे. अशी त्याला दृष्टीजन्य अवस्था प्राप्त होते, तशी प्राप्त होत नाही. कारण दृष्टीजन्य अवस्था प्राप्त करण्यासाठी त्यांनी विषय पाहिलेले नाहीयेत. त्यांनी दृष्टीजन्य अवस्था पाहण्यासाठी प्राप्त होण्यासाठी त्यांनी भगवंतच पाहिला, दुसरा विषय पाहिला नाही. भगवंत विषय त्यांनी सतत सतत पाहिल्यामुळे त्यांना ती दृष्टीजन्य अवस्था प्राप्त झाली, सहज नाही प्राप्त झाली. आम्ही आमच्या डोळ्यांनी विषय पाहतो आणि डोळ्यांनी जे विषय पाहतो ते आमच्या अंतःकरणामध्ये चिटकून बसतात आणि ते विषय अंतःकरणाला चिटकल्यामुळे आम्ही परमात्मा पाहत नाही. महात्मा साधकांनी संतांनी त्याच परमात्म्याला पाहिलेला आहे. त्याच्याशिवाय दुसरा विषयच ठेवला नाही. विषय तो त्यांचा झाका नारायण, नावडे जनधन माता पिता. दृष्टीला त्यांचा विषय परमात्माच झाला. देखिला देखिला देवाधिदेव बरवा, किंवा माये देवांचा देव. दुसरा विषय ठेवला नाही. कारण का? तो विषय त्यांनी पाहिला परमात्मा, आणि परमात्मा विषय ज्या वेळेला ते सतत पाहत राहिले त्यावेळेला त्यांचे अंतःकरण सुद्धा ते परमात्मा स्वरूप बनलं. देखिला डोळा बैसला म्हणे, देखिला डोळा बैसला, तोचे वदने उच्चारे, तोचे वदने उच्चारे, ती अवस्था म्हणजे महात्मा पुरुषाचीच अवस्था आहे. लक्षात ठेवा. आम्ही गवळण म्हणजे फार विक्षिप्त केली, कारण गवळण म्हणजे महात्मा पुरुषाला, साधू पुरुषाला प्राप्त झालेली अवस्था आहे, ती गवळण म्हणते. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, किंवा पाहिला नंदाचा नंदन, तेणे वेधिले मन. त्या परमात्म्याला पाहिला का? तो परमात्मा विषय सतत पाहिल्याचा परिणाम असा आहे, तो जसा आहे तसा आपल्याला करतो. तो व्यापक आहे, मग आपल्याला व्यापक करतो म्हणजे आपला अंतःकरण व्यापक करतो. म्हणजे तो जसा आहे तसा तो भक्ताला करत असतो. म्हणून विषय त्यांनी काय केला तर तो परमात्मा केला. संतांचा विषय दुसरा कुठलाच नाही. सर्वसामान्य माणसाचे विषय भिन्न आहेत, त्यांची अनुभवाची भाषा भिन्न आहे आणि त्यांची अवस्था भिन्न आहे. तिकडे आपल्याला जायचंच नाही. त्यांचे विषय सामान्य, त्यांच्या अवस्था सामान्य, त्यांचे अनुभव सामान्य. पण परमार्थिकाचा अनुभव जो आहे तो प्रत्येक परमार्थिकाचा अनुभव एक आहे. का? कारण त्यांचा विषय एक परमात्मा. एक विषय तो सगळ्यांचा आहे. त्याच्या आवडीने आवडी तरी अंध बहिरे लोक प्रेताचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो. त्यांचा विषय एक झाला. आपला विषय एक आहे का? आपला विषय एक आहे. अहो, घरात माणसं जर राहत असतील 4 तर प्रत्येकाचे विषय भिन्न आहेत. कोणाला टीव्ही आवडतो, कोणाला मोबाईल आवडतो, कोणाला गप्पा मारायला आवडतात, कोणाला गप्प बसायला आवडतं. प्रत्येकाचे विषय भिन्न आणि अनुभव काही एक येईल का? भिन्न येणार. पण परमार्थ करणाऱ्या साधकाला त्याचा विषय एक आहे म्हणून त्याचा अनुभव एक आहे आणि म्हणून त्याची अवस्था एक आहे. जी अवस्था तुकाराम महाराजांना प्राप्त झाली होती तीच ज्ञानेश्वर महाराजांना आहे. पाया जसा आहे त्याला शास्त्रामध्ये श्लोक आहे, आता मी सांगत नाही तो,
उपक्रम आणि त्याचा उपसंहार याची जोड सांगड बसली पाहिजे ना. ज्ञानेश्वर महाराज जर उपक्रम असतील तर तुकाराम महाराज उपसंहार आहेत, कळस आहेत, ज्ञानेश्वर महाराज पाया आहेत. जी अवस्था ज्ञानेश्वर महाराजांना आहे तीच अवस्था तुकाराम महाराजांना प्राप्त आहे, लक्षात ठेवा. का ज्ञानेश्वर महाराजांनी तरी देह कुठं काळाच्या हातात दिला नाही, दिला. तुकाराम महाराजांनी लागून दिला नाही. म्हणजे महात्मा पुरुषाला समान अवस्था प्राप्त झालेली असते, कारण त्याचा विषय एक झालेला असतो. म्हणून विषय एक झाल्यामुळे तो परमात्माच विषय त्यांनी सतत पाहिल्यामुळे डोळ्यांनी सेवन केला. आपण म्हणतो तोंडाने सेवन करतो माणूस, पण का श्रवणेची होती जी बा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी पाहून घ्या म्हणजे लक्षात येईल आपल्याला. डोळ्यांनी सुद्धा तो विषय सेवन केला आणि त्या डोळ्यांनी तो विषय सेवन केल्यामुळे तोच विषय सतत सेवन करावा, तोच विषय सतत सेवन करावा अशी त्याच्या अंतःकरणाला अवस्था जडलेली असते. तिला दृष्टीजन्य अवस्था म्हणतात. डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, भरून या पाहिलं तुझे मुख, भरून या माझं सुख देई देवा, त्याची माझं सुख देई देवा, देई देवा सुख देई देवा. डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, त्याची माझं सुख देई देवा, त्याची माझं सुख देई देवा, देई देवा, देई देवा. डोळे महाराज सांगतात त्याचं रूप डोळे भरून पाहिल. का? कारण डोळ्यांनी तो विषय पाहिल्यानंतर इतर विषय, सामान्य विषय पाहण्याची इच्छाच संपली. एकदा अलौकिक विषय जर पाहिला तर लौकिक विषय माणसाला नको पहाविषय वाटतात. होईल झाला अंगे देवची आपण, तुकाराम महाराज म्हणतात. तो महत्वाचा विषय आहे. त्या विषया एवढा दुसरा विषय जगात कुठलाच नाही. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे. कारण तो विषय असा आहे, तो विषय एकदा जडला ना डोळ्याला, कुठेही जळू दे, मनाला जळू दे, अंतःकरणाला जळू दे, चित्ताला जळू दे, अहंकाराला जळू दे, तो विषय गप्प बसत नाही. तो विषय त्याच्यामध्ये निर्माण होणारे विषय संपवतो. तो परमात्मा रूप विषय. ती दृष्टीजन्य अवस्था जी महाराजांना प्राप्त झाली त्यासाठी महाराजांनी कष्ट केले, सायास केले, सहज प्राप्त झाले नाही. कारण त्यांनी डोळ्यांनी फक्त परमात्मा पाहिला. मी सर्वसामान्याचं सांगतच नाही. सर्वसामान्य विषय पाहतात. कोणाला कुठला विषय आवडेल, कोणाला रूप आवडेल, कोणाला गंध आवडेल, कोणाला कुठला विषय आवडेल सांगता येत नाही. पण संतांना कुठलाही विषय आवडला तरी तो परमात्माचा आवडला. डोळ्यांनी पाहायचं, रूप विषय पाहायचा ना, मग भगवंतालाच पाहायचं. कानानं ऐकायचं असेल तर कान भरून या, ऐके ना तुझी ते मज विश्रांती. कानाला विषय आवडतो ना, मग ते देवाचाच विषय. का देवाचा विषय आवडला? त्याचं कारण असं आहे, देवाचा विषय आवडण्यासाठी अगोदर काय, कशाने, डोळ्यांनी काय पाहिलं होतं? देव पाहिला होता ना. मग देव जर डोळ्यांनी पाहिलेला आहे तर तो डोळ्यांनी पाहिलेला अंतःकरणात बसला तर तो अंतःकरणात बसल्यानंतर दुसरे विषय ऐकून देईल का? हो नाही. तो त्याचेच विषय ऐकून देईल ना. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, हे मज विश्रांती दे देवा.
म्हणजे तो विषय परमात्मा जो विषय आहे तो विषय पाहिला, त्यांना दृष्टीजन्य अवस्था प्राप्त झाली. हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी, ही अवस्था त्या हरिदासाला, त्या संतांना, त्या महात्म्यांना प्राप्त होत असते. अनेक जन्माची साधना केल्यामुळे, अनेक जन्म जर ते साधना करून जर शुद्ध झालेले असतील, अनेक जन्म साधना करून जर त्यांना परमात्मा रूपी ठेवा प्राप्त झाला असेल, तर इतर कोणाच्याकडे जन्म देण्यापेक्षा मला त्यांच्याच घरी जन्म दे. हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घर, हरिदासाची घर, हरिदासाची घर, जन्मांतरे मधव मधव जन्मांतरे, मनसी काही मागा, मनसी काही मागा. मधव मधव जन्मांतरे, मधव मधव मज उपजवा जन्मांतरी. त्या हरिदासांनी आपल्या जीवनामध्ये जो परमार्थ केला, तो परमार्थ करत असताना किंवा प्रपंच करत असताना त्यांचा परमार्थच झाला आणि त्यांचा प्रपंच सुद्धा परमार्थच झाला. कारण त्यांनी दृष्टीनं जो परमात्मा बघितला, तो परमात्मा अंतःकरणाचा वेध घेतो. वेधले वो येणे श्रीरंगे रंगे, मी हे माझे अंगे हरपले. ही अवस्था, दृष्टीजन्य अवस्था त्या महात्मा पुरुषाला प्राप्त होत असते. आपल्या दृष्टीमध्ये अनेक दोष असतात. आपली दृष्टी ही दोष सहित आहे आणि संतांची दृष्टी ही दोष रहित दृष्टी आहे. आपल्या दृष्टीला इतरांचे दोष दिसतात, पण आपले दोष दिसतात का? त्याला मराठीत एक म्हण आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं आपल्याला
कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. हा चुकतो तो चुकतो, तो चुकतो तो चुकतो हे दिसतं, पण आपण घोडचूक करतो ते आपल्या लक्षात येत नाही. हे दृष्टीला दुसऱ्याचे दोष दिसणं हा सुद्धा एक प्रकारचा पापाचाच प्रकार आहे. पण हरिदासाच्या जीवनामध्ये जे दृष्टीजन्य ज्ञान प्राप्त झाले, जी अवस्था प्राप्त झाली, ती अवस्था प्राप्त होताना त्यांना दुसऱ्याचे दोष दिसले नाहीत. मी आरिवलीच्या कीर्तनात बोललो होतो, काचया गुणदोष पाहू आणि काचे. मी कशाला दुसऱ्यांचे गुण, माझ्याकडे काय कमी आहेत, माझे मज पोटी बळकट दूषण, माझ्याचकडे भरून दोष आहेत तर मी दुसऱ्याचे दोष काय म्हणू, गरजच नाही. आम्ही आमच्या त्याला मी दृष्टांत एक सांगितला होता. एखाद्या महिलेनं कपाळाला कुंकू लावलं. काय लावलं, कुंकू लावलं. कामाच्या व्यापामध्ये ते कुंकू जरा कपाळावर विस्कटलं. ते विस्कटलेलं कुंकू ती व्यवस्थित करण्यासाठी आरशासमोर उभी राहिली. समोर उभी राहिल्यानंतर तिने विचार केला, अरे समोर एवढं मोठं कुंकू विस्कटलेलं दिसतंय, आता करायचं काय. म्हणून तिने बोटानं आरशामध्ये असणारं कुंकू सरळ केलं आणि ते कुंकू सरळ झालं. होईल का, होणारच नाही ना, होणारच नाही. का, दिसतंय तिथं पण त्याचं ते प्रतिबिंब आहे, पण बिंब कुठं आहे. चूक प्रतिबिंबामध्ये नसते हो, चूक कुठं असते, बिंबात असते, प्रतिबिंबात नसते. जे बिंबात असतं तेच प्रतिबिंब दाखवतं. तुम्ही जेवढे आहात तेवढं तुम्हाला प्रतिबिंब दिसणार आहात, त्याच्यापेक्षा मोठी दिसणार नाही, त्याच्यापेक्षा लहानही दिसणार नाही. हा आपल्या दृष्टीतला दोष आहे ना. आपल्या दृष्टीतला दोष घालवायला आरसा उपयोगी पडणार नाही. आरसा फक्त प्रतिबिंबात्मक आहे, तो तुमचे दोष दाखवेल. ते सुधारायचे की नाही तो आपला प्रश्न असतो. पण एक गोष्ट महत्वाची आहे, ज्याला असं वाटतं माझ्याकडं दोषच नाही, त्याला बाबा नेहमी सांगते मरतो पण तो सुधारत नाही सुधारत. का, त्याला त्याची चूक वाटत नाही. आपल्याला आपली एक लक्षात ठेवा, आपल्याला आपली चूक कबूल करायचं धैर्य लागतं, ते सुद्धा धैर्याचे लक्षात ठेवा. जो माणूस आपली चूक कबूल करत नाही, उलट त्याच्यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करतो, त्याचा परमार्थ कधीच पुढे जात नाही. लक्षात ठेवा, संतांना आपले दोष दिसले आणि ते दोष त्यांनी सुधारवण्याचा प्रयत्न केला. अनेक अभंग आहेत, पाहून घ्या गाथ्यामध्ये. सगळ्याचा काही विस्तार एका कीर्तनात करता येत नाही. दोष दिसले, हे दिसणं गरजेचं आहे आणि ते दोष त्यांनी सुधारवण्याचा प्रयत्न केला आणि सुधरवता ते दोष विरहित होऊन भगवंताचा विषय त्यांनी अंतःकरणाला जडवला आणि भगवंताचा विषय अंतःकरणाला जडवल्यानंतर ती अवस्था जी प्राप्त झाली, दृष्टीजन्य अवस्था, ती दृष्टीजन्य अवस्था त्यांना प्राप्त झाल्यामुळे महाराज सांगतात, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. जन्म जर मला कुठं द्यायचा असेल तर इतर कोणाच्याही घरात जन्म देऊ नको. केवळ आणि केवळ हरिदासाच्याच घरी मला जन्म दे. मज उपजवा जन्मांतरी. कारण तिथे कशालाच कमी नसते. या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी करदोळूनी तिष्ठती. त्याच्याकडे सगळं काही असतं. त्याला काही कोणाच्या पाया पडाव्या लागत नाही, कोणाला साड्या द्याव्या लागत नाही. कळलं तर बघा, नाही तर द्या सोडून. पब्लिक जमवण्यासाठी नाही करावं लागत. त्या जे येणारे आहेत ते निष्ठेचे येतात, निष्ठा निष्ठेचे नाही. म्हणून कोणाच्याही घरी आम्हाला जन्म देऊ नको, त्या हरिदासाच्याच घरी जन्म दे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. असं कोणी कोणी जन्म मागितले सांगतो ज्ञानेश्वर माऊली.
दोन भाऊ. वाव. तुका म्हणे अंगे, तुका म्हणे अंगे, तुका म्हणे तुका तुका